नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आता सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, ज्या दिवसांची आतुरतेने वाट पाहत होतो ते दिवस आता सत्यात उतरू लागलेले आहेत. आपण आज पाहणार आहोत गणपती बाप्पांचं आगमन कशा रीतीने होतं, कशा रीतीने आमच्या गावात गणपती बाप्पांना घरी घेऊन येतो आम्ही. त्याचं थोडक्यात हा व्हिडिओ पाहू शकता आपण. टाळ मृदुंगांच्या गजरात बाप्पा आम्ही तुझे स्वागत करतो, गुणगान तुझ्या नावाचे सारे भक्तगण गातो. तुझी सुबक मूर्ती भरू दे या माझ्या नयनी, कृपादृष्टी तुझी अशी राहो पूर्ण हो मनी. मित्रांनो, खरंच गणपती बाप्पा हे महाराष्ट्राचं आराध्य आणि लाडकं दैवत. अगदी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहणारा माणूस, मराठी माणूस, गणपतीच्या दिवशी म्हणजेच गणेशोत्सवासाठी आपल्या गावी हक्काने जात असतो. अशा प्रकारे आपण पाहू शकता, गावातील सर्व लोक एकत्र मिळून होडीने आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी दरवर्षी निघत असतो. अतिशय एकजुटीने सर्वजण मिळून अगदी आनंदाच्या भरात ढोल ताशांच्या गजरात आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती आणायला जिथे गणपती बनवला जातो त्या कारखान्यात तिथे जातो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, घरोघरी येई सुख शांती, देई समृद्धीचा ठेवा. मोदक पुरणपोळीचा घास आवडतो तुला खरा, असाच आशीर्वाद देई सुख दुःख सारे पळा. अशा प्रकारे अगदी आपली दुःख बाजूला ठेवून गरीब असो वा श्रीमंत अगदी आनंदाने आपल्या घरी बाप्पाचं स्वागत करत असतो. बाप्पांना जे काही लागेल, बाप्पांची सुंदर अशी मूर्ती आणण्यासाठी अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये सगळेजण आनंदाने बाप्पाची मूर्ती आणायला जात असतात. प्रत्येक वर्ष हे ठरलेलं असतं. प्रत्येक वर्षी अगदी नित्यनेमाने सगळेजण तितक्याच आनंदाने अतिशय आनंदाने लोक गणपती बाप्पांची मूर्ती आणण्यासाठी जात असतात. मूर्तिकारही अगदी कुठलाही ॲडव्हान्स म्हणजे आगाऊ रक्कम न घेता गणपती बाप्पांची मूर्ती, प्रत्येक माणसाच्या मनातील गणपती बाप्पांची मूर्ती सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात. येतोय गणपती बाप्पा आनंद लुटून सारा, नव्या उत्साहाने भरू दे जीवनाचा हा किनारा. बाप्पाच्या कृपेने पूर्ण व्हावी प्रत्येक इच्छा मनाची, गणपतीला हवी आहे मोदकांची गोड चवी. मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहू शकता अतिशय सुंदर आखीव रेखीव अशा अनेक मूर्त्या येथे ठेवलेल्या आहेत. प्रत्येकाची आवड, प्रत्येकाची निवड आणि त्या प्रत्येकाच्या आवडीनुसार प्रत्येकाच्या मनातील गणपती बाप्पांची मूर्ती हा मूर्तिकार साकारत असतो. अतिशय भाग्याचं काम आहे हे. अगदी मे महिन्याच्या पासून सुरुवात होत असते, या कामाची सुरुवात होत असते. मी म्हटलं होतं की कुठल्याही आगाऊ रक्कम न घेता ही मूर्ती साकारली जाते, भक्तांच्या मनातील मूर्ती साकारली जाते आणि प्रत्येक मूर्तिकार हा आपापल्या परीने भक्तांच्या मनातील मूर्ती सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. येतोय गणपती बाप्पा आनंद लुटून सारा, नव्या उत्साहाने भरू दे जीवनाचा हा किनारा. बाप्पाच्या कृपेने पूर्ण व्हावी प्रत्येक इच्छा मनाची, गणपतीला हवी मोदकाची गोड चवी. मित्रांनो, कोकणातील
सुंदर असा निसर्ग आणि त्या निसर्गाला जोड म्हणून हा येणारा गणेशोत्सव आपण पाहू शकता. गणपतीची सुंदर अशी मूर्तिकाराने मूर्ती साकारल्यानंतर मूर्ती बनवल्यानंतर प्रत्येक भक्तगण आपापल्या परीने मूर्ती सजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि अगदी गणपती बाप्पा घरी येईपर्यंत हे काम अविरतपणे चालू असतं. मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारची गणपतीची मूर्ती आणि त्याला अनुसरून असेही सजावट म्हणजेच डेकोरेशन केले जातात. ही डेकोरेशन येथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून डेकोरेशन बनवले जातात, सजावट केली जाते. मित्रांनो, ही सुंदर अशा गणेश मूर्ती आपण पाहू शकता आणि अशा तऱ्हेने आमच्या घरची गणेश मूर्ती घेऊन चालले आहेत आमचे वडील, आमचे भाऊ आणि ही नवीन पिढी. मित्रांनो, या नवीन पिढीला आता या सण उत्सवांची गोडी लागणे गरजेचं आहे. ही नवीन पिढी आहे, त्यांना जर गोडी लागली, त्यांना जर आमच्यासारखी गोडी लागली तर या आपल्या रूढी परंपरा आहेत, ज्या सण उत्सव आहेत ते आपोआपच पुढे जातील. अतिशय निसर्गाच्या सानिध्यात सुंदर अशा परिसरातून गणपती बाप्पांचं आगमन होत असतं. जो तो भक्त आपापल्या परीने आपापल्या ऐपतीप्रमाणे मूर्ती घेऊन जात असतो आणि आपापल्या परीने गणपती बाप्पांचं पाहुणचार करत असतात. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे गाव आणि निसर्गाच्या सानिध्यात सुरू असलेला हा गणेशोत्सव, या गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येतोय गणपती बाप्पा, आनंद लुटूनी सारा, नव्या उत्साहाने भरू दे जीवनाचा किनारा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, घरोघरी येई सुख शांती, देई समृद्धीचा ठेवा. मोदक पुरणपोळी घास आवडतो तुला खरा, असा आशीर्वाद देई सुखदुःख सारे पळा. मित्रांनो, आपली सुखदुःखे, आपली दुःखे बाजूला ठेवून जो तो गणेश भक्त आपल्या आपल्या परीने गणपती बाप्पांचं स्वागत करत असतो, गणपती बाप्पांचा पाहुणचार करत असतो. विशेषतः कोकणातील चाकरमानी अगदी एप्रिल मेपासून या गणपती बाप्पांच्या आगमनासाठी, गणपती बाप्पांच्या पाहुणचारासाठी तयारी करत असतो. आपापल्या ऐपतीप्रमाणे पैसे साठवून अगदी जमापुंजी गोळा करून जे काही जमेल ते हे 10 ते 15 दिवस गणपती बाप्पांचं कशाप्रकारे चांगला पाहुणचार करता येईल त्यासाठी अगदी हे दिवस जगत असतो. मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे गावखेडे आणि त्यातून केली जाणारी गणपती बाप्पांची पूजा हाच आहे निसर्गाचा ठेवा, हाच आहे आपला संस्कृतीचा ठेवा आणि ही संस्कृती त्याची जपणूक आपल्यापासून तर पुढच्या पिढीपर्यंत होत आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि अशा प्रकारे या गणपती बाप्पांचं घराकडे होणारं प्रस्थान आपण पाहू शकता. अतिशय आनंदाने, खेळीमेळीच्या वातावरणात, ढोल ताशांच्या गजरात अगदी आनंदाने धर्तीवरती येणारे हे गणपती बाप्पा आणि त्यांच्या आगमनाची तयारी, त्यांना घरी घेऊन जाण्याची तयारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. कोकणासारख्या दुर्गम भागात समुद्रकिनारेपट्टी आजही होडीचा वापर सर्रासपणे केला जातो. येथील दळणवळणाचं साधन हे मुख्य साधन होडी आहे, कारण येथील समुद्रकिनारा आणि त्या समुद्रकिनाऱ्याच्या आजूबाजूला पसरलेले गावं हे खासियत आहे येथील कोकणातील गावांची. सर्व गणेश भक्तांना खुणवणारा असा हा कोकणाचा सुंदर स्वर्गमय भाग
आपण पाहू शकता. सृष्टीचा सुंदर असा मेळ आणि अशा रीतीने गणपती बाप्पांना घरी घेऊन जाण्याची तयारी सुरू झाली आहे. अतिशय काळजीपूर्वक होडीत बसून आता थाटामाटात गणपती बाप्पांना घरी घेऊन जाण्यात येणार आहे. त्यानंतर केली जाते ती सजावट. आपण पाहू शकता आमच्या घरी केलेली गणपती बाप्पांसाठी खास सजावट. पारंपरिकरित्या बनवलेले हे लाकडाचं मंदिर आणि कलात्मकरित्या कृत्रिम फुलांपासून बनवलेली ही सजावट, अतिशय नेत्रदीपक अशी ही सजावट आपण पाहू शकता. आणि हा असा नजारा फक्त आपण कोकण प्रांतात, महाराष्ट्रातच पाहू शकतो. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलात तर कोकणी माणसांनी किंवा महाराष्ट्रातील इतर लोकांनी केलेली सजावट आपण अगदी पटकन ओळखू शकतो. पारंपरिकरित्या बनवलेले हे आमचं घर, कोकणातील छोटंसं घर अगदी फुलांनी सजवलेलं आहे. रंगीबेरंगी फुलं आणि या फुलांच्या पासून अगदी घराचा कोपरानकोपरा, घराचा समोरचा भाग कशा रीतीने सजवला जातो याची प्रचिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून येत असेल. असे दृश्य दिसते ते केवळ कोकणातच. गावची मंडळी, घरची मंडळी, मुंबईची मंडळी अशी सर्व मिळून गणपती बाप्पांचं पाहुणचार कसा करायचा, त्यांना वाजत गाजत कसं आणायचं याची चर्चा अगदी घरोघरी चालत असते. त्याची प्रचिती आपल्याला येथून दिसत आहे. तर अशा प्रकारे तयारी केली जाते ती गणपती बाप्पांच्या आगमनाची. तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.